जय वडेखन, जय भीम, जय आदिवासी, जय संविधान. समाजविरोधी भूमिका कशी घेतो याचं उत्तम उदाहरण सद्यस्थितीला महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना मिळालेलं आहे. उदाहरण असं की कित्येक दिवसापासून बंजारा समाज आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन उपोषण करत आहे. आदिवासी समाजही त्यासाठी आंदोलन उपोषण करत आहे. आणि तो बंजारा समाजाचा मुद्दा हा न्यायालयीन भाग झाला, त्यावर आपल्याला जायचे नाहीये. पण आदिवासी विकास मंत्र्यांची समाजविरोधी भूमिका कशी आणि ते सद्यस्थितीला कशा पद्धतीने आदिवासी बांधवांना दिसत आहे या ठिकाणी मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. विषय असा की हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये बंजारा समाजाचा मुद्दा आल्याबरोबर आदिवासी विकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी समिती गठन करतो असे उत्तर देण्यात आले. खरं तर ही समाजविरोधी भूमिका नाही का? आदिवासी समाजाचे कित्येक प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत. 12,500 पदभरतीचा मुद्दा आहे, बिंदू नामावलीचा मुद्दा आहे, बोगस घुसखोरीचा मुद्दा आहे. ते मुद्दे निकाली न लागता आदिवासी विकास मंत्री समाजविरोधी भूमिका का घेत आहेत हा सद्यस्थितीला आदिवासी बांधवांना पडलेला प्रश्न आहे. कारण आदिवासी समाजाचे कित्येक असे प्रश्न या ठिकाणी निकाल लागलेले नाही आहेत. प्रत्येक वेळी काही आंदोलन उपोषणाकडे मागे पुसदला आदिवासी बांधवांचं आंदोलन झालं, त्या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्यांनी साधी भेटही दिलेली नाहीये. मुंबईमध्ये आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं, त्यामध्ये फक्त लेखी आश्वासन देऊन आदिवासी बांधवांना निरुत्तरित करून पाठवण्यात आले. खरं तर आदिवासी विकास मंत्र्यांची भूमिका नेमकी काय हे त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना दाखवून देणे खरं तर गरजेचे आहे. कारण आदिवासी विकास मंत्री प्रत्येक वेळी समाजविरोधी भूमिका घेताना आम्हाला दिसत आहे. सद्यस्थितीला वर्तमानपत्रात एक बातमी आली की आदिवासी विकास मंत्र्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या मुलीला शासकीय नोकरी दिली. खरं तर आदिवासी समाजात कित्येक आदिवासी तरुण आपले डोळे फोडून सरकारी शासकीय नोकरीसाठी हे करत आहेत, मेहनत घेत आहेत. आणि आदिवासी विकास मंत्री आपल्या मुलीला आदिवासी कोट्यातून आणि याच्यातून जागा देत आहेत. खरं तर मंत्री शासनही आमचे आणि शासकीय कर्मचारीही आमचा हा अजेंडा सद्यस्थितीला या मंत्रिमंडळांनी चालवलेला आहे का, मंत्री महोदयांनी चालवलेला आहे का, हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. आदिवासी समाजाचे मुद्दे जर निकाली लावत नसतील तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देणे हे योग्य होईल, हेच भूमिका आदिवासी समाजाच्या हिताची होईल, हे तरी आम्हाला कुठेतरी आदिवासी बांधवांना वाटते. कारण जर आपण आपल्या लेकरांचा विचार करून आपल्या मुलींचा